in Science 1, the 10th chapter, Space Mission. In this chapter, we are learn about the space mission, the classification of the satellite, some artificial satellites, satellite launch vehicle, orbits of the artificial satellites, and the space mission away from the earth. आपण या प्रकरणामध्ये स्पेस मिशन म्हणजे आकाशातली अवकाशमधली मोहीम असं म्हणता येईल. या मोहिमेत ज्या काही गोष्टींचा संबंध येतो तो या प्रकरणात आपल्याला एक तोंड ओळख म्हणून दिलेला आहे. या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून विज्ञानामध्ये हा स्पेस मिशन जो आपण म्हणतो भूगोल संदर्भातला एक भाग याच्यात देण्यात आलेला आहे. जसं शिक्षणामध्ये एक समवाय असतो, म्हणजे गणितातला भाग विज्ञानमध्ये असतो, विज्ञानाचा भाग गणितात असतो, भूगोलाचा भाग विज्ञानामध्ये असू शकतो, भूगोलामध्ये गणित असू शकतं. असं विविध विषयांचं जसं एकत्रीकरण असतं तसंच स्पेसमध्ये किंवा तिथल्या मिशन्सच्या बाबतीत आणि विज्ञानाचा काही संबंध येतो या बाबतीतली जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी या प्रकरणाचा समावेश करण्यात आलेला आहे विज्ञान भाग 1 मध्ये. कारण असे प्रकरण जे आहेत हे थोडेसे विज्ञान बाह्य वाटू शकतात, मात्र तसं नाही आहे. स्पेसमध्ये आपल्याला आजही संशोधनासाठी प्रचंड असा स्कोप आहे. या क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल, या क्षेत्रात जायचं असेल तर त्यांना एक किमान बेसिक माहिती असावी आणि याची आवड निर्माण व्हावी या क्षेत्राची. या दृष्टीने विज्ञानाच्या पुस्तकात याचा समावेश केलेला आहे. तर आपण यामध्ये ज्या विविध प्रकारच्या स्पेस मिशन आहेत त्या आर्टिफिशियल सॅटेलाइट जे असतात, उपग्रह जे असतात आणि ते का सोडले जातात किंवा त्याचे उपयोग काय, त्यानंतर या मोहिमा ज्या असतात किती वेगवेगळ्या लेवलवर त्यांचा वर्क हे होत असतं, त्यांचा फंक्शन होत असतं, कार्य होत असतं, त्याचाही तुम्हाला परिचय यात होणार आहे. यू ऑलवेज अवेअर ऑफ द स्काय and space also. The visible portion of the atmosphere and the outer space seen by the simple eyes without any equipment from the earth is known as the sky. आपल्याला आकाश कोणत्याही साधनाशिवाय म्हणजे बघण्यासाठी आपल्याला त्याचा मोठमोठी उपकरणं घेण्याची गरज नाही, मात्र आपण आकाशाकडे सहज पाहू शकतो. म्हणून आपण जनरली त्याची ओळख आपल्याला बऱ्याचदा लहानपणापासून झालेली असते. स्पेस बाबतीत म्हणता येईल दॅट इज द इन्फायनाइट 3-dimensional expanse in which the solar system, stars, celestial bodies, galaxies and the endless universe exist is as a space. भूगोलामध्ये तुम्ही शिकलेला असाल की स्पेस हा काय आहे, अवकाश काय आहे. त्याला अवकाश असं म्हटलं जात असतं. म्हणजे आपल्याला जमिनीवरून दिसणारं जे आहे ते आकाश आहे आणि त्याही पलीकडे जर आपण गेलो अत्यंत या भागामध्ये तर आपल्याला लक्षात येईल की तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सोलर सिस्टीम्स म्हणजे सूर्य आणि त्याच्या सूर्यमाला, त्यामधून असणारे ग्रह, काही ज्या उपग्रही वस्तू अवकाशामध्ये, काही गॅलेक्सीज आहेत ज्यांची ओळख तुम्ही जॉग्राफीमध्ये केलेली आहे. आणि संपूर्ण असा अवकाश विस्तीर्ण आहे की ज्या अवकाशामध्ये अभ्यासासाठी प्रचंड स्कोप आहे. अनेक ग्रह आहेत, पृथ्वीसारखे अनेक ग्रह असू शकतात, इतका तो मोठा व्यापक असा भाग आहे. तर हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. बोथ स्काय अँड स्पेस लॅक ऑफ द डेफिनेट बाउंड्री, त्यांना एक विशिष्ट प्रकारच्या
मर्यादा असतील किंवा त्यांची बाँड्री असेल असं आढळत नाही. म्हणजे आजसुद्धा आपल्याला अभ्यास खूप केल्यानंतरही त्याच्यामधून अनेक गोष्टी मिळत आहेत, आज पण शोध लागत आहेत. तर असं आपण त्याला काय म्हणू शकत नाही. म्हणजे त्याच्यातला स्काय हा जो आहे हा छोटासा भाग आहे त्या स्पेसमधला. स्काय वेगळं आहे आणि अवकाश वेगळा आहे असं नाही, पण स्काय हा त्या स्पेसमधला एक छोटासा भाग आहे, जो आपल्याला जमिनीवरून तो निळसर जरी दिसत असला तरी ते सूर्याचा तो एक आभास आहे आपल्याला. इथून प्रकाश किरणांच्या बाबतीत असणारा जो ब्लिशनेस दिसत असतो. तर याचा अभ्यास आपण आधीच्या चॅप्टरमध्ये केलेला आहे लाईटमधला, की आपल्याला आकाश असं का भासतं. तर हा स्पेसचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला इथे स्पेस विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स असतात. देर इज अ व्हेरी टायनी पार्ट्स ऑफ द ह्यूज गॅलेक्सीज अँड मिल्की वे. ऐकलं असेल तुम्ही, अनेक गॅलेक्सीज असतात, मिल्की वे असतात, म्हणजे धूमकेतूसारखे अनेक छोटे छोटे ग्रहांचा एक समुच्चय असतो तो गॅलेक्सी, किंवा त्याला धूमकेतू असं म्हणता येईल. द सन इज द सेंटर ऑफ द सोलर सिस्टीम. सन इज द स्टार. हा त्याच्यातला मुख्य भाग आहे. मर्क्युरी, व्हिनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून आर द प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टीम, and these planets revolves around the sun. Some of these planets have their own natural satellite. आपण भूगोलात शिकलाच असाल की अशा प्रकारचे स्वतःचे उपग्रह असणारे, जसं पृथ्वीला चंद्र आहे तसं अनेकांचे वेगवेगळे स्वतःचे असे प्लॅनेट्स आहेत. ते नॅचरल सॅटेलाइट्स आहेत त्यांचे, त्या प्लॅनेट्सचे. आणि यामध्ये म्हणजे खूप अभ्यास करण्याजोगं आपल्याला सांगता येईल की मर्क्युरी, व्हिनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर वगैरे हे छोटे छोटे प्लॅनेट्स जसं पृथ्वीसारखे पण असू शकतात, पृथ्वीपेक्षा मोठेही आहेत, आणि यांच्याविषयी आजही कुतूहल आहे. बिसाइड दॅट द ॲस्ट्रॉइड्स अँड द मेटेरॉइड्स, कॉमेट्स, मेटेओर्स इन द सोलर सिस्टीम. तुम्हाला खूप त्याच्या पलीकडे पाहता येईल की अनेक गोष्टी तिथे आज पण आहेत. धूमकेतूसारखे आज पण त्यांच्यावर आपल्याला संशोधन करतो, तर अनेक उपग्रहांची माहिती त्याच्यातून मिळत असते. मग सॅटेलाइट काय असतं? What is mean by the satellite? The astronomical object orbiting any planet of our solar system is called as a satellite. जी उपग्रही वस्तू असते की जी त्या विशिष्ट कक्षेमध्ये एखाद्या ग्रहाच्या भोवती फिरत असते आणि ते सोलर सिस्टीमच्या अधीन राहून, हे संपूर्ण सोलर सिस्टीमचा एक विशिष्ट अंतर राखून हे संपूर्ण ॲटोमॅटिकली होत असतं. पण त्यांचे उपग्रहसुद्धा आपल्याला दिसून येतात की तेही त्या कक्षांमध्येच फिरत असतात. मर्क्युरी, व्हिनस हॅव नो सॅटेलाइट्स. मर्क्युरी आणि व्हिनसला सॅटेलाइट नाही. सम प्लॅनेट्स हॅव द मोर दॅन वन सॅटेलाइट. काहींना उपग्रह जे आहेत ते अनंत आहेत. ज्युपिटरला 69 सॅटेलाइट असतात. तर हे मुद्दे तुम्हाला कधीतरी एक माहिती म्हणून तुम्हाला वापरता येऊ शकतात. आणि पृथ्वीभोवती तर तुम्हाला माहिती असेल, अर्थ हॅज अन अननॅचरल सॅटेलाइट कॉल्ड द मून. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की चंद्र हा एक नैसर्गिक असा उपग्रह आहे. स्पेस मिशन बाबतीत तुम्हाला बऱ्याचदा ऐकायला मिळालं असेल, तुम्ही ऐकलं असेल की अशा अनेक मोहिमा असतात, त्यांच्या न्यूज तुम्हाला अचानक येतात, कारण त्यांचे प्लॅन्स चालत असतात, त्यामध्ये आधी घोषित करत नाही. मात्र ती झाल्यानंतर, सक्सेस झाल्यानंतर आपल्याला त्याची न्यूज कळत असते, कारण त्या क्षेत्रातला आपला अभ्यास हा कमी असतो आणि त्यामुळे तिथे आवड निर्माण होईल या दृष्टीने आपल्याला इथे थोडक्यात ओळख दिलेली आहे. आता इथे जो आपण म्हणतो की ह्या संपूर्ण स्पेसच्या बाबतीत की हे टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यातलं स्पेस टेक्नॉलॉजी, सबस्टन्शियल डेव्हलपमेंट इन द टेक्नॉलॉजी. Later half the 20th century resulted in the development of the spacecraft, making the space voyage possible. आपल्याला आज सुद्धा अवकाशामध्ये सफर करणं सहज शक्य होऊ शकतं. मोर दॅन 1000 आर्टिफिशियल
म्हणजे 1000 आर्टिफिशियल हॅव बीन प्लेस्ड इन टू द ऑर्बिट अराउंड द अर्थ. आता ह्या मोहिमांच्या अंतर्गत काय केलं जातं, तर तिथे सॅटेलाईट हे स्थिर केले जात असतात आणि ते कृत्रिमरित्या आर्टिफिशियल सॅटेलाईट्स की जे आपल्याला ज्याचा उपयोग करता येईल पृथ्वीवर. आपण पृथ्वीचा विचार केला तर ॲडिशनली स्पेस मिशन हॅव अँड अंडरटेकन फॉर द क्लोज ऑब्झर्वेशन अँड द व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन अवर सोलर सिस्टीम. काही जे असतात ते तिथल्या सोलर सिस्टीमचं निरीक्षण करण्यासाठी असतात, काही पृथ्वीच्या उपयोगासाठी असतात. हा फरक लक्षात घ्या. स्पेसमध्ये नेमकं वर्क काय चालतं, तर जनरली तिथला म्हणजे काय उगाच जाऊन फिरून या असं नाही राहत. तर त्यांच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी करायच्या असतात. एक म्हणजे आपल्याला पृथ्वीला उपयोगात येईल असे एक आर्टिफिशियल आपल्याला सॅटेलाईट तिथे स्थिर करायचे आहेत. दुसरं, तिथे असे काही सॅटेलाईट्स पाठवायचे आहेत की जिथे आपल्याला त्या स्पेसमधला अभ्यास करता येईल. तिथून काही वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स जे असतात त्यांचा काही आपल्याला अभ्यास करता येतो का, या दोन गोष्टींसाठी आपल्याला तिथे सॅटेलाईट हे ठेवण्याचं काम हे चालत असतं. आता द ऑब्जेक्टिव्ह त्याचं काय आहे, टू पुट द आर्टिफिशियल सॅटेलाईट इन द ऑर्बिट्स अराउंड द अर्थ फॉर रिसर्च अँड द व्हेरियस युजफुल ॲप्लिकेशन. हे स्पष्ट म्हटलेलं आहे की त्याचं वेगवेगळ्या उपयोगांसाठी आपल्याला ते आर्टिफिशियल सॅटेलाईट असतात. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सेकंड टाईप ऑफ द मिशन इज टू सेंड द स्पेसक्राफ्ट टू आउटर स्पेस फॉर द क्लोज ऑब्झर्वेशन अँड द अंडरस्टँडिंग ऑफ द ऑब्जेक्ट्स इन सोलर सिस्टीम ऑर द इवन आउटसाइड द सोलर सिस्टीम. जी सूर्यमाला आहे त्या सूर्यमालामध्ये असणारे जे काही संपूर्ण ऑर्बिटल कक्ष आहेत यामध्ये जे जे उपग्रह येतात त्या उपग्रहांची माहिती आपल्याला मिळावी किंवा विविध त्यांचा अभ्यास करता यावा किंवा त्याही पलीकडे आपल्याला काही बघता यावं, या दृष्टीने हे सॅटेलाईट पाठवले जात असतात आणि त्याचा उपयोग केला जात असतो. या माहितीविषयी तुम्हाला दिलेलंच आहे की इथे युरी गॅगेरिन नावाची जी USSRमध्ये 1961 साली पृथ्वीवरून सगळ्यात आधी जाणारा व्यक्ती अँड द फर्स्ट पर्सन टू स्टेप द मून इन 1969 इज अ नेल आर्मस्ट्रॉंग ऑफ USA. आपल्या भारतामधून राकेश शर्मा यांनी पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं आहे. त्यांनी 1984 साली रशियनचं जे स्पेसक्राफ्ट होतं त्यामधून त्यांनी पहिल्यांदा ही मोहीम केली होती आणि त्यात त्यांनी, हे तुम्हाला इथे प्रश्नांमध्ये वापरता येऊ शकतं पण जनरली आता हे माहिती असावं, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी सुद्धा इंडियन ओरिजिनच्या होत्या आणि त्या नासाच्या तर्फे म्हणजे नॅशनल एरोनॉटिक अँड द स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, त्याला नासा असं म्हणतात, ते USA आहे आणि त्यामार्फत त्या गेल्या होत्या, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स. तुम्हाला माहिती असेल कल्पना चावला यांचा अपघात झाला या दरम्यान, पण या मोहिमांमधून आपल्याला त्यांनी ज्या ज्या माहिती आणलेल्या आहेत त्या अत्यंत उपयुक्त अशा ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना ही आपल्या देशाच्या बाबतीत खूप गर्वाची अशी गोष्ट, अभिमानाची गोष्ट ही मानली जात असते. त्यामुळे ही माहिती म्हणून तुमच्याकडे नक्कीच असायला हवी. Which type of the telescope are the orbiting around the earth? आपल्या पृथ्वीच्या भोवती काही दुर्बीण ज्या आहेत त्या एक उपग्रह म्हणून लावण्यात आलेल्या आहेत. त्यांचं काम तेच आहे. व्हॉट इज नेसेसरी टू पुट देम इन द स्पेस. त्यांची आवश्यकता आपल्याला माहिती असेल की दुर्बीण शब्द आहे तर तो एक तिथे आहे ऑप्टिकल रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, ऑप्टिकल रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, रिफ्रॅक्टिंग आणि रिफ्लेक्टिंग आणि रेडिओ टेलिस्कोप. अशा दुर्बिणांचा समावेश आपल्याला अवतीभोवती, आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती प्रत्येक देशातले जे अभ्यासक आहेत त्यांच्यामार्फत ह्या गोष्टी लावलेल्या आहेत की सॅटेलाईट्स वगैरे पाठवले जात असतात. भारताचे स्वतंत्र असे सॅटेलाईट्स आहेत. तर त्यामार्फत आपण आज जो TV सेट घरामध्ये पाहतो, आपण इथे हा मुद्दा आहे की आपण TV सेट जो पाहतो त्या TV सेटचे जे सिग्नल्स आहेत ते उपग्रहातूनच आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. यामुळेच आपण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आजपर्यंत करू शकलेलो आहे. नीड अँड द इम्पॉर्टन्स ऑफ द स्पेस मिशन. द वर्ल्ड हॅज बिकम द ग्लोबल विलेज. आज आपल्याला लक्षात येतं की ह्या प्रक्रियेमुळे कम्युनिकेशन
नावाची जी गोष्ट आहे की दळणवळण ज्याला म्हणतो आपण, संवादाचं, हे आपल्याला सहज घडून येत असतं. उपग्रहाच्या माध्यमानेच आपण एकमेकांबघा, एखाद्याने व्यक्तीने फोन केला तर तो एका टॉवरकडून त्याचं रिसिविंग केलं जात असतं. ते रिसिव्ह केलं त्याच्या मार्फत की आपण म्हणतो की ते उपग्रहाकडे जातं. उपग्रह जे आहे की त्या लोकल व्यक्तीकडे त्याचा संपर्क हा पाठवत असतं आणि त्यामार्फत पुन्हा काही रिसीव होऊन त्या उपग्रहाच्याच मदतीने आपल्यापर्यंत तो मोबाईल येत असतो. एका व्यक्तीने केलेला डायलिंग फोन हा या पृथ्वीवरच्या कोणत्याही व्यक्तीला सहज कम्युनिकेट करता येतं केवळ ह्या सॅटेलाईट्सचाच वापर केल्यामुळे. आणि हे आपल्याला इथे दिसून येतं. एखाद्या गोष्टीतून आपल्याला कम्युनिकेट एका वेळी 1000 लोकांना करता येतं किंवा इथून टेलिकास्ट होणारे जे न्यूज आहेत ते आपल्याला इथून पास आउट होऊन त्या वेव्ज ज्या आहेत त्यामार्फत मेसेज जातात आणि सॅटेलाईट जे आहेत ते तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतात. मोबाईल असू दे, घरातला टी व्ही असू दे किंवा आज पण तुम्ही कोणते ना कोणते जे माध्यम आहेत त्यांचा वापर इथे करत असतात. याविषयी तुम्हाला अनेक माहिती इंटरनेटवर सुद्धा अवेलेबल आहे. ती माहिती, इंटरनेट नावाचा जो प्रकार आहे तो सुद्धा आपल्याला सॅटेलाईटच्याच मदतीने होत असतो. द इम्पॉर्टन्स ऑफ द इंटरनेट. ड्यू टू द इंटरनेट एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट अवर फिंगर टिप्स. इट हॅज बिकम द पॉसिबल टू गेट ॲडव्हान्स अलर्ट अबाउट द नॅचरल कॅलामिटीज अँड द टेक प्रॉपर प्रिकॉशन. आणि आपल्याला इंटरनेटमुळे आपल्याला आजसुद्धा जे येणारं संकट आहे ती आपल्याला पाहता येतात, समजून घेता येतात. आणि वॉरमध्ये सुद्धा याचा वापर होऊ लागलेला आहे. ड्युरिंग द वॉर इट इज पॉसिबल टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्शन ऑफ द एनिमी थ्रू द एरियल सर्व्हिलन्स युझिंग द सॅटेलाइट्स. आपण माहिती असेल काही मोहिमांमध्ये याचा वापर होतो आणि त्या मदतीनेच आपल्याला आजपर्यंत आपण अलर्ट झालेलं हे दिसून येतं. देर आर द अनलिमिटेड एअर ॲप्लिकेशन ऑफ द स्पेस मिशन अँड द टुडे द टेक्नॉलॉजी इज ॲट इनव्हिटेबल पार्ट ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द नॅशन. आणि म्हणून आपल्याला असं वाटू लागलं की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला, जसं आपण वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे तसं स्पेसमध्ये सुद्धा आपल्याला आणखी बरंचसं संशोधन करता येईल असं लक्षात येत आहे. तर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द स्पेस या मुद्द्यावर आपण इथे चर्चा केलेली आहे आणि हे मुद्दे नक्कीच तुमच्या वहीत लिहून घ्या. नंतरचा भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.